चला मॅच लवकरात लवकर चालू करून घ्यायच्या. आणखी एक मॅच आपल्याला कव्हर करायचा आहे. हा मॅच पकडून आपल्याला 2 मॅचेस कव्हर करायचा आणि आता लवकरात लवकर अंधार देखील यायला सुरुवात होईल. मॅच चालू होते. पहिलं षटक कॉमेंट बॉक्स एंड कडून टीम खारपाडा संघाच्या माध्यमातून वासुदेव बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना दिसतील. खूप मोठा अनुभव वासुदेव यांच्याकडे आहे आणि त्यांच्यासमोर सुनील पाटील ऑन स्ट्राईक राईट हँड बॅटर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती जय पाटील. पहिला चेंडू लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. कव्हर्स मध्ये मारण्याचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार होतो सुनील पाटील. बॅक टू द डग आउट. सॉरी पहिल्या धावेची नोंद झाली सुनील पाटील यांच्या माध्यमातून. रावे संघाच्या धावफलकाला सुरुवात होत असताना ही पहिली धाव पाहतोय सुनील पाटील यांच्या बॅट मधून निघाली आणि इथून खऱ्या अर्थाने जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम रावे हा संघ करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्यांच्या समोर देखील एक तगडा संघ पाहतोय. अर्थातच टीम हर्ष इलेव्हन, भवानी फायटर्स आणि रावे अशी ही लढत आणि त्यांच्यासमोर खारपाडा हा संघ देखील खेळतोय. गोलंदाजाच्या शैलीवर आय थिंक आक्षेप आलाय आणि तिसऱ्या पंचांच्या निदर्शनाखाली वासुदेव गोलंदाजी करताना दिसतील. लेफ्ट हँडेड बॅटर जय आहेत स्ट्राईक एंड वरती. दुसरा चेंडू हवेत उडवलाय. मिस टायमिंग शॉट आहे. डाऊन दी बॉल फिल्डर. हा झेल सुटला गेलाय. संधी उपलब्ध झाली होती गोल्डन डकचा शिकार करण्याची, परंतु झेल सुटल्या कारणानं मात्र जय यांना या मॅच मध्ये जीवनदान मिळेल. मागच्या मॅचचा सुपर हिरो जय पाटील मॅन ऑफ द मॅचचा किताब आपल्या नावावरती केला होता आणि त्यांनाच या पहिल्याच चेंडूवरती जीवनदान मिळाल्यानंतर उर्वरित 3 षटकांमध्ये जय यांची झलक नक्कीच पाहायला मिळेल या मॅच मध्ये, यात शंका नाही. आणि जय यांना तसा पद्धतीने फलंदाजी देखील करावी लागणार आहे. ते अर्थातच टीम भवानी फायटर्स रावे संघासाठी. नेक्स्ट बॉल वासुदेव बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना तिथे दिसतील. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग शॉट. पुन्हा एकदा चूक होते. वारंवार चुकांवरती चुका होताना दिसतात टीम खारपाडा संघाच्या माध्यमातून. लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 झेल झाले असते, परंतु तसं झालं नाही. पहिल्यांदा जय पाटील यांना जीवनदान, दुसऱ्यांदा सुनील पाटील यांना जीवनदान, परंतु या चेंडूवरती 2 धावा देखील अर्जित करण्यात यश मिळालं आहे. ते टीम रावे संघाला धावसंख्येत 2 बदलाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 4च्या घरात. 3 चेंडू आणि 4 धावा पाहतोय. यावेळी पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. स्लोवर पद्धतीचे चेंडू संध्याकाळच्या सत्रात जास्तीत जास्त कारगर ठरत असताना पाहतोय. मग कालच्या दिवसात देखील अशाच पद्धतीचे पाहिले. जास्तीत जास्त कटर चेंडूचा वापर गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये करताना पाहतात आणि वासुदेव यांच्याकडे ही एक शैली आहे, त्याचा चांगल्या पद्धतीने वापर आतापर्यंत वासुदेव आपल्या खारपाडा संघासाठी करत असताना. यावेळी स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय लॉंग लेग रिजन मध्ये. लॉंग चेस असणाऱ्या फिल्डरसाठी, परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर असणारा चेंडू जातोय सीमारेषा पार. 4 धावांसाठी हा चौकार. 4 धावा आल्यात. 4 धावांनी संघाची धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते ते 8च्या घरात. पहिलं षटक मार्गस्थ असताना पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न हा रावे संघ करताना दिसतोय. पहिले काही चेंडू थोडा अडचणीमध्ये आला होता, परंतु यावेळी स्वीप करत असताना चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवलं आणि 4 धावा देखील सुनील यांनी आपल्या संघासाठी जमवल्या. नेक्स्ट बॉल वासुदेव पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. वारंवार त्याच लाईनवरती गोलंदाजी करताना पाहतोय आणि त्याच लाईनवरती गोलंदाजी केल्यानंतर तेच स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न करताना पाहिलं, परंतु त्या वेळी अपयश आलं ते सुनील पाटील यांना. डॉट बॉलला पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. विदाउट विकेट लॉस 8 धावा. पॉवर प्लेचं पहिलं षटक विश्लेषण पाहायला गेला तर पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सिंगल आल्या. पहिल्या दोन्ही चेंडूंवरती संधी उपलब्ध झाली होती. तदनंतर पाहायला गेलं तर एक डबल, डॉट, चौकार आणि शेवटचा चेंडू देखील डॉट आला. अशा पद्धतीने हे 6 चेंडू पहिल्या पॉवर प्लेचे फेकून झाले ते वासुदेव यांच्या माध्यमातून. फक्त
8 धावा खर्च केल्या आणि आता उर्वरित 12 चेंडू अर्थातच 2 षटकांमध्ये किती धावा बनवल्या जातील याकडे देखील या सर्व रसिक प्रेक्षकांचं लक्ष असेल आणि एक मोठा टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न अर्थातच 30-32 धावांपर्यंत जरी मजल मारली तर एक फायटिंग टोटल या संध्याकाळच्या सत्रात रावे संघ उभारू शकतो. त्यासाठी जय यांना चांगल्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील कारण जय यांच्यासाठी जी बाउंड्री लाईन जर पाहायला गेलात ऑन साइडची ती थोडी आखूड असल्या कारणानं जास्तीत जास्त फायदा जय या गोलंदाजीचा उचलू शकतील. दुसरं षटक दुसऱ्या षटकात स्वतः स्वप्नील कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. स्वप्नील सदा कर्णधार आहेत. खारपाडा संघाचे बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. स्वप्नील आलेत. स्वप्नील यांचा पहिला चेंडू लाफ्ट केलाय. चेंडू बराच वेळ हवेत. डाऊन दी बॉल फिल्डर काय पाहतोय बरंच लेझी क्रिकेट खारपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आतापर्यंत 3 झेल आणि असं नाही की झेल कठीण होते, अगदी सहज सोपे झेल खारपाडा संघानं आपल्या हातातून खाली टाकून दिलेत आणि वारंवार जर पाहायला गेला तर फलंदाजांना जीवनदान मिळताना पाहतोय. आतापर्यंत जय यांना 2 जीवनदान, सुनील यांना 1 जीवनदान, 3 झेल खारपाडा संघानं सोडलेले आहेत. गतवर्षीचा आय थिंक स्वप्नील यांना मॅन ऑफ दी सिरीजचा किताब देखील याच मैदानावर मिळाला होता मागच्या टुर्नामेंटमध्ये आणि तेच स्वप्नील आपल्या संघासाठी प्रयत्न करताना देखील पाहतोय. पुन्हा एकदा स्वप्नील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होताना दिसतील. धावसंख्येत 1 बदलाव झाला. धावसंख्या 9 झाली आतापर्यंत टीम भवानी फायटर्स रावे. यावेळी ओव्हर द विकेट आले होते परंतु यावेळी सुनील पाटील थांबणार नाही. ठोकतो षटकार. जीवनदान मिळाल्यानंतर फलंदाज काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण आज सुनील पाटील मैदानात देताना दिसतात. आणखी अशाच प्रकारच्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा सुनील आणि जय यांच्याकडून हर्षिलेवान भवानी फायटर्स रावे करत असणार. धावसंख्येत 6 बदलाव झाल्यानंतर धावसंख्या अतिवेगानं 15च्या घरात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. स्वप्नील यावेळी स्क्वेअर कटचा चांगला फटका नजाकत यावेळी पाहायला मिळाली. यावेळी चेंडू जातो 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन. सुनील पाटील यांच्या बॅट मधून षटकार मारल्यानंतर हा येतोय चौकार. 4 धावा. काही फटका सजवला होता. चेंडूवरती नजर आपली पाहिली आणि चेंडूला दिमागदारपणे कव्हरच्या वरून सीमारेषेच्या पार पाठवण्यात यश मिळालं. पहिल्या षटकात देखील अशाच पद्धतीचे काहीशी फटके मारण्याचा सुनील यांचा प्रयत्न होता परंतु वासुदेव यांच्या गोलंदाजीवर तो प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही. परंतु तीच सक्सेसफुलता या षटकामध्ये स्वप्नील यांच्या अगेन्स्ट चांगली फटकेबाजी करत असताना आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा कमवल्यात. यावेळी फुलटॉस चेंडू लॉलीपॉप पर्वणी होती परंतु एलिव्हेशन मिळालं नाही. झेल पकडलाय. अंपायर्स कडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं परंतु पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी होती आणि यावेळी पहिला झटका बसतोय तो अर्थातच हर्षिलेवान भवानी फायटर्स रावी या संघाला. पहिल्या विकेटचं पतन. सुनील पाटील बॅक टू द डगआउट. चांगला चेंडू होता परंतु ज्या क्षेत्रामध्ये मारायचं होतं ते क्षेत्र जर पाहायला गेलास तर ऑफ साइडच्या तुलनेत थोडं लांब असल्या कारण चेंडूला उंची जरूर मिळाली होती सुनील पाटील यांच्या माध्यमातून परंतु जी लांबी गाठायची होती ती लांबी गाठता आली नाही. परिणामी पहिल्या विकेटचं पतन झालं. धावपालकावरती धावा पाहतोय ते अर्थातच 19 धावा. 19 विथ द लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत हर्षिलेवान भवानी फायटर्स रावे. कोणता संघ असेल जो स्टार वलक या संघांसमोर पुढची मॅच खेळण्यास सज्ज होईल? मग तो रावे संघ असेल की खारपाडा संघ असेल येणाऱ्या काही षटकांमध्ये आपल्याला समजून जाईल आणि त्या मॅच मधून आपल्याला समजेल की श्री धायरेश्वर चषक 2024चा सुपर 4 साठी क्वालिफाय होणारा दुसरा संघ कोणता असेल. उद्या देखील ए गटाचे लॉट्स असतील. मोठमोठ्या दिग्गज टीम्स उद्या देखील या मैदानावर खेळताना दिसतील एक गटातून आणि उद्याच्या संधीला आपल्याला समजून जाईल की श्री धायरेश्वर चषक 2024चा महाअंतिम विजेता कोण. आदित्य पाटील एक्स बॅटर. यावेळी स्वाक्षेप करण्याचा प्रयत्न. घुटना टेक आणि तमाशेदेख अशी काही पद्धत पाहायला मिळाली. चेंडू जाते 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन. सीमारेषा पार येता क्षणी आपले इरादे स्पष्ट करत असताना आदित्य पाटील यांच्या बॅट मधून चेंडू जातोय सीमेच्या पलीकडे. 4 धावांसाठी 4 धावांनी आपलं स्वतःचं खातं खोललं आणि आपल्या संघाच्या खात्यात देखील 4 धावांची भर पाडली. 4 धावांनी धावसंख्या वधारते आणि जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाल्यानंतर 23 धावा अशी परिस्थिती पाहतोय. पहिल्या षटकात जरूर कुठेतरी रोख लावला होता. 8 धावांवरती टीम खारपाडा संघानं अर्थातच वासुदेवांची गोलंदाजी होती परंतु ती गोलंदाजीची
जी भरून काढायची होती ती स्वप्नील यांच्यावर अटॅक करत भरून काढलेली आतापर्यंत रावे संघानं. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला फुलर लेनचा चेंडू ऑफसाइडला ड्राईव्ह केला गेलाय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला जातोय. तदवर एक धाव घेतली आणि एका धावेनं दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली आणि दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकावरती धावा पाहतोय. एका विकेटच्या मोबदल्यात 24 धावा आतापर्यंत टीम हर्षिलेवन भवानी फायटर्स रावी. दुसरं षटक जर पाहायला गेलं तर 8 धावा होता. पहिले षटक डिलिव्हर केल्यानंतर वासुदेव यांनी दुसऱ्या षटकात स्वतः स्वप्नील कर्णधार गोलंदाजीसाठी आले होते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव पाहायला मिळाली होती. तदनंतर 6 धावा सुनील यांच्या बॅटमधून. तदनंतर चौकार आणि पुढच्या चेंडूवर देखील षटकार मारण्याच्या नादात सुनील आऊट झाले. येत्या क्षणी आदित्य यांनी चौकार मार आणि शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि दुसऱ्या षटकाची देखील सांगता होताना पाहिली 24 धावा. चला गेम फास्ट करायचे आहे पण तसे आपण वॉन देखील करायचं आहे समोरील टीम्सला. आपल्याला आणखी एक मॅच कव्हर करायची आजच्या दिवसातील. शेवटचं षटक शिल्लक असताना धावसंख्या आतापर्यंत पाहायला गेला तर एका गड्याच्या मोबदल्यात बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण अटॅकिंग बॅट्समन सुनील पाटील यांना पाहिलं. त्यांच्या बॅटमधून एक षटकार आणि चौकार पाहायला मिळाला होता. आदित्य पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असणार आहेत. तिसरं षटक आणि शेवटचं षटक. बॉलिंग ट्रॅक वरती अनिरुद्ध ठाकूर. मागच्या मॅच मध्ये देखील कमालीची गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती. आज देखील तशाच प्रकारची कशी अपेक्षा असणार आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्री लाईन वरती. चेंडू फील्ड केला जातोय. प्रोटेक्शन दिलेलं आहे. डीप कव्हर पॉइंट मध्ये चेंडू फील्ड केला जातोय. स्विच हिट करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. फुलरचा चेंडू होता. कदाचित त्याला ऑफ साइड मध्ये जर थर्डमॅनच्या पद्धतीने हा चेंडू जर गेला असता तर कदाचित 4 धावा देखील मिळू शकल्या असता. परंतु परिणामी एकच धाव या चेंडूवरती मिळाली आणि एका धावेनं टीम रावी संघ पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. 25 धावा. उर्वरित 5 चेंडूचा खेळ. या 5 चेंडूमध्ये कमीत कमी 10 ते 12 धावा रावी संघासाठी येणं गरजेचं असणार आहे. 35 ते 36 धावा झाली तर एक फायटिंग टोटल. कारण खारपाडा संघाकडे देखील स्ट्रॉंग बॅटिंग अटॅक आहे. जय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती त्यांच्यासाठी राऊंड विकेट. अनिरुद्ध फुलर पद्धतीचा टाकलेला हा स्लोवर पद्धतीचा फ्लायटेट चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडा नॅचरल जो लेग ब्रेक आहे तो ऑफ ब्रेक झाला लेफ्ट हँडेड बॅटर जय पाटील यांच्यासाठी. आणि भारत पाहायला गेला तर अर्थातच हा डॉट बॉल आला इथे शेवटच्या षटकामध्ये टीम खारपाडा संघासाठी. डॉट बॉलची गरज आहे टीम खारपाडा संघाला या मॅच मध्ये. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू स्लॅश करण्याचा प्रयत्न. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू फील्ड केला गेला. हाफ स्टॉप संदीप यांचा पाहायला मिळाला. त्या चेंडूवरती 2 धावा घेण्यात यश मिळते. ते अर्थात जे पाटील आणि आदित्य पाटील यांना टीम हर्षिलेवन रावे संघासाठी आणखी 2 धावांची भर झाला होते. षटकातील शेवटचे 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जर पाहायला गेला तर धावफलकावरती 26 धावा लागलेल्या आहेत. झाले असतील ना. 26 धावा. यावेळी बराचसा बाहेर गेले होते. फॉलो केलं गेलं गोलंदाजानं बॅटरला. एरियामध्ये चेंडू मारायचा होता तो एरिया पूर्णपणे ब्लॉक केला आणि चेंडू पायावरती फेकला गेला. आणि आदित्य पाटील यांच्याकडे या चेंडूवरती कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. डॉट बॉल येतोय या षटकातील. अनिरुद्ध ठाकूर यांचा कमबॅक पाहतोय खारपाडा संघासाठी. 24 धावा होत्या पहिल्या 2 षटकामध्ये पण या षटकाचा विचार करता 4 चेंडू फेकलेत आणि फक्त 2 सिंगल धावा अशा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर बॉन्ड लाईनच्या वरून सीमारेषा पार येतोय हा दर्जेदार चौकार. 4 धावा. 4 धावांनी स्कोर कार्ड वधारताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोचली 30च्या घरात. ज्या फायटिंग टोटल कडे आगेकूच करायची होती ती जवळ गाठली. हा अत्यंत महत्वाचा चेंडू आहे. ज्या संघाच्या बाजूने हा चेंडू जाताना दिसेल त्या संघाकडे खऱ्या अर्थानं मोमेंटम येताना दिसेल. एखादा षटकार किंवा चौकार येतो या चेंडूवरती तर खऱ्या अर्थानं रावी संघ या मॅच मध्ये मोमेंटम खिचून आणेल. परंतु हाच जर सिंगल किंवा डॉट बॉल आला तर खारपाडा संघ देखील आपल्या बाजूला मोमेंटम खिचून आणताना दिसेल. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील अनिरुद्ध ठाकूर यांचा आदित्य यांच्यासाठी.
लेफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडू येतोय सीमारेषा पार लंगॉनला बीट करत चेंडू जातोय 4 धावांसाठी आदित्य पाटील यांचा हा दिमागदार चौकार 4 धावांनी आपल्या इनिंगला एंड केला आणि धावसंख्या जर पाहायला गेला तर मी म्हटलं होतं की शेवटचा चेंडू अति महत्वाचा आहे एखादी बाउंड्री येते तर मोमेंटम जो थांबला होता 24 धावा झाल्यानंतर काही चेंडू आपण डॉट येताना पाहिलं रावी संघासाठी परंतु हा चौकार आल्यानंतर एक कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल मोमेंटम आता वाढला असेल टीम भवानी फायटर्स रावी संघाचं आणि 34 धावा झाल्यात म्हणजे 35 धावा दुसऱ्या इनिंग मध्ये टीम खारपाडा संघाला बनवावे लागतील ते पुढच्या फेरीत जाण्यासाठी आजचा हा पाहायला गेला तर मित्रांनो श्री धायरेश्वर चषक 2024 चा दुसरा दिवस तब्बल 50,001 रुपये पारितोषिक असलेली भव्य दिवस स्पर्धा द्वितीय क्रमांकासाठी तब्बल 25,000 रुपये आणि भव्य दिव्य ट्रॉफी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल प्रत्येकी 12,501 रुपया बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी स्पोर्ट्स शूज आणि मालिकावीरासाठी एक सरप्राईज गिफ्ट देखील असणार आहे आजच्या या श्री धायरेश्वर चषक 2024 च्या माध्यमातून 35 धावांचं उद्दिष्ट आहे कशा पद्धतीने टीम संघर्ष 11 खारपाडा पार पाडतो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे दुसऱ्या इनिंग मध्ये त्यांचा खेळ देखील पाहायला मिळेल कारण मागच्या इयरचा जर पाहायला गेला तर मागच्या टुर्नामेंट मधील श्री धायरेश्वर चषक 2024 चा तर खारपाडा 11 हा संघ महाअंतिम मॅच देखील खेळला होता आणि त्या मॅच मध्ये त्या टुर्नामेंट मध्ये स्वप्नील मॅन ऑफ द सिरीजचा किताब देखील स्वप्नील यांनी घेतला होता 35 धावांचं उद्दिष्ट आहे चला लवकरात लवकर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये आपण पाठवून द्यायची टीम खारपाडा उद्याचा अर्थातच शेवटचा दिवस असणार आहे या स्पर्धेचा उद्याच्या दिवसात देखील आम्ही आमंत्रण देतोय की उद्याच्या दिवसात देखील रसिक प्रेक्षकांनी या मैदानावरती यावं आणि या क्रीडा स्पर्धांचा आनंद घ्यायचा कारण उद्याच्या स्पर्धेत जर पाहायला गेला तर खूप मोठमोठ्या मॅचेस उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसात जर पाहायला गेला तर पहिली मॅच असणार आहे आणि दुसरी मॅच ती सी ग्रुप आणि डी ग्रुप मधून क्वालिफाईंग मॅच असणार आहे तदनंतर पाहायला गेला तर खऱ्या अर्थाने ई ग्रुपला सुरुवात होईल तिथं बीसीसी तिरविरा आणि सिद्धिविनायक फणसडोंगरी ही पहिली मॅच आपल्या भेटीला येईल दुसऱ्या मॅच मध्ये हर्ष 11 वेशवी आणि आरवी 11 चिंचपाडा खेळताना दिसेल तिसऱ्या मॅच मध्ये साई सावले टाकीगाव आणि माऊ 11 एकविरा थल आणि चौथी मॅच अक्षय स्मृती विंधने आणि जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी चेंज झालेला आहे नक्कीच लॉट चेंज झालेला आहे आपल्यापर्यंत माहिती पोहोचवण्यात येईल सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे टीम संघर्ष 11 खारपाडा संघाच्या माध्यमातून धावांचा उद्दिष्ट जर विचार करायला गेला असता 35 धावांचं उद्दिष्ट आहे ते टीम अर्थातच संघर्ष 11 खारपाडा संघाकडे आणि जर पाहायला गेला तर एक स्ट्रॉंग बॉलिंग लाईन बॉलिंग अटॅक बघायला गेला तर टीम भवानी फायटर्स रावे संघाकडे पाहतोय दीक्षित पहिल्या षटकात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील कमेंट बॉक्स एंड कडून तर स्ट्राइक एंड वरती पाहतोय ते स्वप्नील यांना आणि नॉन स्ट्राइक एंड वरती पाहतोय ते प्रवीण यांना दीक्षित पहिल्याच षटकात बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील पहिला चेंडू कमेंट बॉक्स एंड कडून पहिला चेंडू लॉफ्ट केलाय परंतु डिस्टन्स क्लिअर करू शकला नाही अडथळा होता तो अडथळा समोर आलाय होता क्षेत्ररक्षक बनलाय भक्षक पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होता स्वप्नील बॅक टू द डग आउट बघा उद्याचा लॉट्स आपण जरा बघून घ्या थोडा बदलाव होता पहिली मॅच बीसीसी तिरविरा वर्सेस सिद्धिविनायक फणसडोंगरी दुसरी मॅच वीरदेव प्रसन्न वरेडी आणि आरवी 11 चिंचपाडा तिसरी मॅच साई सावली टाकीगाव आणि माऊ 11 एकविरा थल आणि चौथी मॅच असणार अर्थातच अक्षय स्मृती मोरोई विंधने वर्सेस स्वर्गीय जुईली मात्र प्रतिष्ठान जीवदानी बामणडोंगरी उद्या देखील खूप मोठ्या मॅचेस आहेत तर रसिक प्रेक्षकांना देखील आम्ही विनंती करतो उद्या देखील या मॅचचा आनंद घेण्यासाठी या पहिल्या विकेटचं पतन
परंतु तत्पूर्वी सी आणि डी ची क्वालिफाय मॅच देखील होणार आहे. उद्याच्या पहिल्या 2 मॅचेस ह्या सी ग्रुप आणि डी ग्रुपच्या क्वालिफाईंग मॅच असणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. न्यू बॅटर अनिरुद्ध ठाकूर मैदानात दाखल झाले. ती नेट नंबर 3. दुसरा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला, ऑन साइडला ड्राईव्ह केला आहे. मिड विकेटला चेंडू फील्ड केला जातोय. अति वेगानं या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या आणि आपल्या खात्यावरती देखील 2 धावांची नोंद करून दिली ती अनिरुद्ध आणि प्रवीण यांनी. पहिल्या चेंडूवरती जरूर स्वप्नील यांनी चांगले प्रयत्न केले होते, परंतु ज्या एरियामध्ये चेंडू मारायचा होता त्या एरिया मला टार्गेट करू शकले नाही. परिणामी कावकॉर्नर रिजन मध्ये एक अप्रतिम असा झेल पाहायला मिळाला तो रावी संघाच्या माध्यमातून आणि तिथंच खेळीचा अंत झाला होता तो स्वप्नील यांचा. नेक्स्ट बॉल अर्थातच या षटकातील तिसरा चेंडू असणार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दीक्षित. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप पंचांनी दोन्ही आपले हात फैलावत सांगतात की हा चेंडू बराचसा बाहेर टाकलेला. वाईट चेंडू वाईटच्या मदतीनं धावफलकावरती 1 धाव ऍड होताना दिसेल. तो अर्थातच संघर्ष 11 खारपाडा या संघाच्या. अनिरुद्ध ठाकूर पहिला चेंडू फेस करत असताना 2 धावा आपल्या संघासाठी जमा केल्यात. नेक्स्ट बॉल पण एकदा दीक्षित बॉलिंग ट्रॅक वरती. त्याच लाईन वरती टाकलेला हा चेंडू पाहतोय. पुन्हा एकदा अंपर सांगतात की हा चेंडू देखील वाईड आहे. मागच्या चेंडूचा जणू काही रिप्लाय आपण पाहतोय की काय असं चित्र दीक्षित यांनी निर्माण केलं गेलं की जणू काही ट्रॅप देखील रचत असावेत अनिरुद्ध यांच्यासाठी, कारण अनिरुद्ध ऑन साइडला चांगल्या पद्धतीने खेळतात. स्ट्रॉंग लाईन आहे, स्ट्रॉंग बॅटिंग करतात ऑन साइडला. यासाठी कदाचित वाईड लाईन वर गोलंदाजी करत असताना दीक्षित स्वतःपासून आणि अनिरुद्ध पासून वाचण्याचा प्रयत्न करतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा दीक्षित. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला लाफ करण्याचा प्रयत्न. चेंडू जाते कावकॉर्नर रिजन मध्ये. अति वेगानं चेंडू खाली जय आले. तदवर 1 धाव कंप्लीट केली गेली. 1 धावेनं स्कोर कार्ड पुढे नेण्याचा प्रयत्न पाहतोय तो अर्थातच टीम संघर्ष 11 खारपाडा संघासाठी अनिरुद्ध ठाकूर याचा. धावसंख्येत 1ने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या पाहतोय ते अर्थातच 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 5 धावा इथं पहिले षटक मार्गस्थ असताना पाहतोय गोलंदाज दीक्षित पाटील. टीम भवानी फायटर्स रावे संघासाठी. पस्तीस धावांचं उद्दिष्ट जवळजवळ आहे आणि आता 15 चेंडू आणि 30 धावांची गरज असणार आहे. प्रति चेंडू जर पाहायला गेला तर 2 धावा बनवायच्या आहेत टीम संघर्ष 11 खारपाडा या संघाला. चला गेम जरा क्विक करायचा आहे टीम रावे संघ. पहिल्यांदा स्ट्राईक एंड वरती या मॅच मध्ये फलंदाज प्रवीण गरत. हलक्या हाताने स्टेअर केलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रात. चेंडू फील्ड केला जातो. त्यावर 1 धाव कंप्लीट गेली. काय फिल्डिंग चा स्तर पाहायला मिळतोय तो टीम भवानी फायटर्स रावे संघाच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने फिल्डिंग सेट केली जाते त्याच पद्धतीने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात ते दीक्षित. आतापर्यंत जर विचार करायला गेला तर जरूर 2 वाईट चेंडू फेकलेत, परंतु तेवढीच चांगली गोलंदाजी देखील दीक्षित पाटील यांची पाहतोय टीम रावे संघासाठी. चांगली गोलंदाजी. 4 चेंडू आणि 6 धावा. यावेळी पुन्हा एकदा खराब चेंडू. अनदर वाईड बॉल. 3rd फ्रॉम दी ओव्हर. 3रा वाईड चेंडू येतोय या षटकातील. दीक्षित पाटील यांचा 3 धावा गिफ्ट केल्यात. 7 धावा धावपालकावरती लागल्या गेल्यात पहिले षटक मार्गस्थ असताना. पुन्हा एकदा दीक्षित बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसतील. अनिरुद्ध ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळी स्लोवर पद्धतीचा चेंज इन द पेस. पेस व्हेरिएशन इज द बेस्ट वेपन. प्रत्येक वेळी आपण वेगावरती स्वार होऊन समोरील फलंदाजावरती अटॅक करू शकणार नाही. कधी कधी स्लोवर पद्धतीचे चेंडू देखील आपल्या संघासाठी काम करून जातात आणि त्याच पद्धतीने टाकलेला हा चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडूवरची काहीशी बोट फिरवली गेली आणि चेंडू याच्या अगोदर बॅट फिरली गेली. डॉट बॉल आलाय. लास्ट बॉल. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळत असताना लॉंग चेस आहे आदित्य पाटील यांच्यासाठी.
चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय डीप मध्ये आदित्य यांचं 2 धावा कंप्लीट करताना पाहिलं आणि या 2 धावांनी जर पाहायला गेला तर पहिल्या षटकाची ती सांगता देखील झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावफलकाचा जर विचार करायला गेला तर धावफलकावरती लागल्या गेल्यात 9 धावा. एका विकेटच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या त्या संघर्ष 11 खारपाडा संघाचा तिथं 35 धावांचा पाठलाग करतोय आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेला तर 12 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी जर पाहायला गेलात 26 धावांचं उद्दिष्ट शिल्लक असणार आहे. म्हणजे प्रति षटक 13 धावा बनवाव्या लागतील त्या टीम संघर्ष 11 खारपाडा संघाला. जरी संघर्ष 11 खारपाडा संघाचं नाव संघर्ष असला तरी संघर्षातून आपला विजय कसा मिळवायचा आहे हे खारपाडा संघाला ज्ञात आहे आणि त्याचा वापर करत एवढा वर्षाचा आपला अनुभव वापरण्याचा प्रयत्न जरूर करेल आणि तिथून हा संघर्ष कायम ठेवत आपल्या संघासाठी विजयश्री प्राप्त करण्याचा प्रयत्न जरूर संघर्ष 11 खारपाडा या मॅच मध्ये करण्याचा प्रयत्न करेल. परंतु कौतुक करावं लागेल टीम रावे संघाचं की ज्या पद्धतीने 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर ही पहिले 9 धावांचं षटक डिलिव्हर केलं आणि दुसरं षटक आदित्य यांच्या हातामध्ये डिलिव्हर करण्यासाठी सोपवलंय. चला रावे संघ फार वेळ घेत आहे. आयोजकांकडून आपणास सूचना येतात वारंवार सूचना येतात आपल्याला आणखी एक मॅच देखील कव्हर करायची आहे. टीम रावे सहकार्य करायचं आयोजकांना. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना दिसेल कमेंट्री बॉक्स इंड कडून. राईट आर्म राऊंड विकेट प्रवीण यांच्यासाठी. एकच चेंडू खेळलेत प्रवीण. 1 चेंडू आणि 1 धाव. पहिला चेंडू आदित्य पाटील. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीने टाकलेला. हा चेंडू पाहायला गेला तर ऑन साइडला लेफ्ट करण्याचा प्रयत्न पाहिला. थोडासा कटर करण्याचा प्रयत्न आदित्य पाटील यांचा पाहिला प्रवीण यांच्या अगेन्स्ट आणि चेंडू पडल्यानंतर थोडा खून चेंज करतोय आणि सुनील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्येमध्ये कोणत्याही प्रकारचा बदलाव पाहायला मिळत नाही. आतापर्यंत जर पाहायला गेला तर 9 धावा धावफलकावरती पाहतोय संघर्ष 11 खारपाडा या संघाच्या. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना यावेळी जय यांच्या आवाकाच्या बाहेर असणारा चेंडू मात्र जातोय. 2 बाउन्स 3 बाउन्स वरती बाउंड्री राहील. लॉंगॉनला बीट करायच्या चेंडूने सीमारेषा पार केली आणि अखेरीस 4 धावांची नोंद देखील झाली ती संघर्ष 11 खारपाडा संघाच्या धावफलकावरती. प्रवीण यांचं संघर्षमय चौकार टीम खारपाडा संघासाठी कुठेतरी एक नवचैतन्य प्रस्थापित करून देणारा ठरला. परंतु पाहूया इथून येणारे काहीसे चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा जर विचार करायला गेला तर येणारे चेंडू शिल्लक आहेत 10 आणि जिंकण्यासाठी 22 धावांचं उद्दिष्ट शिल्लक राहिलं आहे ते संघर्ष 11 खारपाडा संघावरती. मॅच दोन्ही बाजूंना बॅलन्स आहे परंतु मागची मॅच देखील अशाच पद्धतीने होती परंतु पूर्णपणे डॉमिनेट करून ठेवलं होतं ती गोलंदाजाने टीम वडाव संघाला. ते अर्थातच टीम भवानी फायटर्स रावे संघाच्या गोलंदाजाने. यावेळी समोर आव्हान असणार आहे ते प्रवीण यांचं. नेक्स्ट बॉल आदित्य. यावेळी मिस टायमिंग शॉट आहे. चेंडू बराच वेळ हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दीक्षित होते. कोणत्याही प्रकारची चूक झाली नाही आणि यावेळी मात्र परतावं लागेल ते प्रवीण घरत यांना बॅक टू द डग आउट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवा आता विरल व्हायला लागले. हवेमध्ये दमटपणा यायला लागल्या कारणाने उष्णता कमी झाली असली की जर पाहायला गेला तर संध्याकाळच्या सत्रामध्ये जास्तीत जास्त मोठे फटके आपण पाहत नसतो आणि तशी काहीशी परिस्थिती आता संघर्ष 11 खारपाडा संघावरती उद्भवलेली दिसते या मॅच मध्ये. आणखी एक मॅच आपल्याला खेळवायची आहे. कालच्या दिवसात जर पाहायला गेला तर एक तर्फी झुंज देत प्रसाद पाटील यांनी कलवे संघाला देखील क्वालिफाय करताना आपण पाहिलं होतं आणि तो संघ ठरला होता अर्थात श्लोक 11 गावदेवी कलवे हा संघ सुपर 4 साठी जाणारा पहिला संघ कालच्या दिवसात पाहिला. आजच्या दिवसात कोणता संघ असेल मग तो स्टार वलक असेल की या 2 टीम्स मधून जिंकणारा संघ असेल. अर्थातच स्टार वलक संघासमोर या मॅच मधील विनिंग टीम ही 2 हात करताना दिसेल. न्यू बॅटर मैदानात अतुल वरत इन ॲट नंबर 4. अतुल आलेत राईट हँडेड बॅटर आहेत. उद्दिष्टाचा जर विचार करायला गेला तर 9 चेंडू आणि 22 धावा बनवायच्यात आता टीम खारपाडा संघाला. येता क्षणी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लेफ्ट केलाय. चेंडूवरती 2 क्षेत्ररक्षक आले.
कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला आणि अखेरीस तू मैमै करत असताना चेंडू सीमारेषा पार झाला. कॉलिंग देणं गरजेचं होतं. कॉम्बिनेशन फिल्डिंग कदाचित पाहायला मिळाली असती, परंतु तसं झालं नाही. तू घेतोय की मी घेतोय अशातच चेंडू सीमारेषा पार गेला आणि इथून 4 धावा टीम खारपाडा संघाच्या धावफलकावरती वाढताना दिसतात. धावसंख्येत 4 ने बदलाव झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 17च्या घरात. आता मात्र या चौकारानं कदाचित समीकरण बदललं असतील, परंतु अति महत्वाचे हे 2 चेंडू. सुंदर चेंडू यावेळी वेगावर स्वार होत असताना चेंडूला थोडा टॉस केला, बाउन्स केला आणि बघता क्षणी चेंडू सुनील पाटील यांच्या हातामध्ये जाऊन विसाला. डॉट बॉल येतोय. समीकरण बदललं. प्रत्येक चेंडू गणित समीकरण बदलताना दिसतंय. कधी खारपाडा वरचढ ठरताना दिसतोय तर कधी रावी संघ. समीकरण बदलला. 7 चेंडू आणि 18 धावेंची गरज. यावेळी पुन्हा एकदा ऑफ साइडला ड्राईव्ह केला. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव मिळेल आणि 1 धावेनं दुसऱ्या षटकाची देखील सांगता झाली. धावफलकाचा जर विचार करायला गेला तर आता धावफलकावरती लागले गेलेत 18, म्हणजे येणारे 6 चेंडू जर खेळ शिल्लकाने बनवायचे आहेत ते संघर्ष 11 संघाला दुसऱ्या फेरीत जाण्यासाठी 17 धावा. अत्यंत महत्वाची ही मॅच पाहतोय. चला गेम फास्ट करायच्या. आणखी एक मॅच आपल्याला खेळायच्या आयोजकांकडून वारंवार सूचना आपल्याला येत आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 6 चेंडू आणि 17 धावेंची गरज आहे. मग या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर कमीत कमी आपल्याला 3 चौकार किंवा 2 षटकार मारावे लागतील ती टीम खारपाडा 11 संघाला. परंतु पहिल्या 2 चेंडू मध्ये कदाचित या मॅचचं चित्र देखील स्पष्ट होऊन जाईल. पहिले 2 चेंडू जर डॉट आले तर या मॅच मध्ये टीम अर्थातच खारपाडा संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम रावी संघ कुठेतरी या मॅच मध्ये पूर्णपणे मजबूत पकड करताना दिसेल. अर्थात तिसरा गोलंदाज बोलवला जातोय टीम रावी संघाच्या माध्यमातून. जय आलेत. जय तिसऱ्या षटकात कॉमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी करताना दिसतील. राईट आर्म ओव्हर द विकेट टाकलेला पहिला चेंडू स्लॅश केला. चेंडू जाते कव्हर पॉइंट रिजन मधून सीमारेषा पार. येतोय हा संघर्षाचा शंखनाद करणारा अतुल घरत यांचा चौकार. 4 धावा. 4 धावांनी समीकरण आता बदललं. धावसंख्या आगेकूच करत असताना धावसंख्या जाऊन पोचली ती आता 22च्या घरात. 22 धावा, 5 चेंडू आणि उर्वरित लक्ष 13 धावेंचं. या धावसंख्येला जर गवसणी घालायची असेल तर अत्यंत महत्वाची मॅच या जोडीवरती पूर्णपणे दारोमदार पाहतोय टीम संघर्ष 11 खारपाडा संघाचं. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. चेंडू फील्ड केला जातोय तद्वर फक्त 1च धाव मिळाली. पूर्णपणे या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष असणार आता या गोलंदाजावरती. हा गोलंदाज जर ही मॅच जिंकून देतोय तर आपल्या संघासाठी नक्कीच हिरो बनून जाईल. परंतु फलंदाजाने जर का किमया केली, कमाल केली, कमालीचे फटके जर मारले तर नक्कीच ही दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी ही मॅच जिंकून देतील आणि आपल्या संघाची हिरो आणि तारणार ठरतील. 2 चेंडू झालेत. धावसंख्या पाहतो 23. जिंकण्यासाठी आणखी 12 धावेंची गरज असणार येणारे 4 चेंडू मध्ये. चांगला फटका पाहतोय आणि फिल्डरच्या मस्तकावर दस्तक दे. चेंडू जातो सीमारेषा पार. येतोय हा हर्षोल्लेख करणारा षटकार. 6 धावा. मॅच होती कुठे आणि मॅच जातोय कुठे. क्रिकेट इज द गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी. अनिश्चितताने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटचा खेळ मित्रांनो कधीच शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत संपत नसतो. जोपर्यंत शेवटची धावफलकावरती नोंद होत नाही तोपर्यंत क्रिकेटचा खेळ संपत नसतो. आता समीकरण बदलला. येणारे चेंडू शिल्लक 3 आणि जिंकण्यासाठी 6 धावेंची गरज असणार आहे. अत्यंत महत्वाची मॅच. रावे जिंकणार की खारपाडा जिंकणार. कोणता संघ असेल जो स्टार वलक संघासमोर 2 हात करताना दिसेल. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा जय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. 3 चेंडू आणि 6 धावेंची गरज. थोडासा व्यत्यय येतोय. थोडासा दडपण कुठंतरी आता जय यांच्यावरती येतोय. परंतु हे दडपण झुगारून जर आपण गोलंदाजी केलीत तर नक्कीच आपल्याला यश देखील येताना दिसेल. जय.
यावेळी ऑन साइडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये प्रोटेक्शन दिलाय, डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, परंतु दुसरीच्या नादात मात्र ही सॅक्रिफाईन कदाचित विकेट होती, कारण अनिरुद्ध ठाकूर यांना स्ट्राईक एंड वरती आणायचं होतं, कारण अनिरुद्ध यांच्या बॅट मधून चांगले फटके आतापर्यंत आपण या मॅच मध्ये पाहिलेत. आता समीकरण बदललं, येणार चेंडू शिल्लक आहे 2 आणि जिंकण्यासाठी संघर्ष 11 खारपाडा संघाला या मॅच मध्ये गरज आहे ती 5 धावांची. 5 धावा जर बनवल्या तर अर्थात संघर्ष 11 खारपाडा हा संघ पुढच्या फेरीचा स्टार वलक संघासमोर 2 हात करताना दिसेल, परंतु याच धावा रोखल्या तर भवानी फायटर्स रावे हा संघ कदाचित टीम स्टार वलक या संघासमोर 2 हात करताना दिसेल. मग स्टार वलक संघासमोर कोणता संघ येतोय, संघर्ष 11 खारपाडा की भवानी फायटर्स रावे? न्यू बॅटर अनिकेत. 2 चेंडू आणि 5 धावांचं उद्दिष्ट. संपूर्ण रावे संघाचं भवितव्य आता जर पाहायला गेला तर जे यांच्या हातामध्ये, तर संघर्ष 11 खारपाडा संघाचं भवितव्य अनिरुद्ध ठाकूर यांच्या हातामध्ये. 5वा चेंडू लफ्ट केला, चेंडू हवेमध्ये आहे, परंतु तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय खाव कॉर्नर रिजन मध्ये. अप्रतिम झेल आणि संपलाय अनिरुद्ध ठाकूर यांचा खेळ. फलंदाज बाद. आत्मविश्वास होता आणि आत्मविश्वासानं सुनील पाटील यांना मारलेली जंप सांगून जाते की ही कॅच किती महत्वाची होती. अनिरुद्ध ठाकूर यांची झेल होती, परंतु चला या नेक्स्ट मॅचचा टॉस साठी यायचा, स्टार वलक कर्णधार यायचा आहे आणि या मॅच विनिंग कॅप्टन आपल्या समोर टॉस करताना दिसेल. न्यू बॅटर संदीप घरत. 1 चेंडू आणि 5 धावा. गोल्डन सिक्स रिक्वायर्ड असणार आहे संघर्ष 11 खारपाडा या संघासाठी. आतापर्यंत कित्येक वेळा आपल्या संघासाठी तारणहार ठरले असतील संदीप घरत, परंतु ती वेळ वेगळी होती आणि आत्ताच्या मॅच मधील सध्याच्या घडीला आपल्या संघावरती आलेलं संकट हे वेगळं आहे. 1 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. मग संदीप घरत ही आपल्या संघाची भूक भागवतील का, आपल्या संघाला पुढे नेतील का, की जय पाटील आपल्या संघाचा हिरो ठरेल टीम भवानी फायटर रावे संघासाठी? 1 चेंडू आणि 5 धावांची गरज. अत्यंत महत्वाची लढत. प्रेक्षकांना अशाच प्रकारच्या मॅचेस पाहायला मजा येत असते, यासाठी प्रेक्षक राजा हा ऑनलाईन मॅचेस न बघता मैदानातील मॅचेस बघण्यासाठी जास्त उत्सुक असतो. आणि तीच मॅच आपण पाहतोय, एका बाजूला रावे दुसऱ्या बाजूला खारपाडा. 1 चेंडू